नमस्कार. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणूक कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी माहिती भरणे हे काम सुरू झालेलं आहे. हे काम आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं पूर्ण करायचं आहे ते समजून घेऊया. सर्वात अगोदर आपण mahaelection.gov.in हा ॲड्रेस बार ही वेबसाईट टाकायची आहे. ॲड्रेस बारमध्ये ही वेबसाईट टाकल्यानंतर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला दिसणार आहे. त्यामधील परभणी जिल्हा निवडायचा आहे. परभणी जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला एक लॉग इन विंडो ओपन झालेली दिसेल. अशा पद्धतीचा लॉग इन विंडोचा प्रीफेस होम पेज असणार आहे. ही लॉग इन विंडो, या लॉग इन विंडोमध्ये या ठिकाणी यूजर नेम, पासवर्ड, कॅप्चा. तर आता या ठिकाणी आपण एका कार्यालयाचा जो ऑफिस कोड, जो कार्यालयाचा कोड आपल्याला एका PDF-द्वारे, एका पत्राद्वारे मिळालेला आहे, तो ऑफिस कोड आपण सर्वांनी कार्यालयाचा सांकेतांक जो आहे तो सांकेतांक हा यूजर ID आहे. तो यूजर ID या ठिकाणी टाकायचा आहे. DPT 95170165 हा यूजर नेम, यूजर ID टाकल्यानंतर त्याच पत्रावर कार्यालयाचा पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड आपण या पासवर्ड ठिकाणी टाईप करायचा आहे. पासवर्ड पत्रामध्ये जसा आहे तसा टाईप करायचा आहे. कॅपिटल अक्षर असेल तर कॅपिटल अक्षर घ्यायचे, स्मॉल लेटर असेल तर स्मॉल लेटर घ्यायचे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर कॅप्चा टाकून आपण लॉग इन करायचे. तर लॉग इन होताना असा एरर आलेला आहे. तर यावेळेस आपण पुन्हा मूळ वेबसाईट एकदा पुन्हा टाकून प्रयत्न करूया. mahaelection.gov.in या वेबसाईटवर गेलो. महाराष्ट्राचा नकाशा, यामध्ये परभणी जिल्हा निवडला आहे. पुन्हा यूजर नेम आणि पासवर्डची विंडो ओपन झालेली आहे. त्या ठिकाणी आपण यूजर नेम या ठिकाणी कार्यालयाचा सांकेतांक ज्या पत्राद्वारे मिळाला आहे तो टाकला. त्यानंतर पासवर्ड जो आहे तो पासवर्डसुद्धा आपण त्या पत्रामध्ये जसा आहे तसा घेतलेला आहे. त्यानंतर कॅप्चा कोड आपण टाकूयात. कॅप्चा कोड जर आपल्याला ओळखायला येत नसेल तर आपण तो रिलोड करू शकतो. आणि आता कॅप्चा टाकूया. स्मॉल U, कॅपिटल T, स्मॉल I, कॅपिटल J, 7 आणि स्मॉल W. आणि आता लॉग इन करूया. हे लॉग इन केल्यानंतर लॉग इन पेज झालेलं आहे. पासवर्ड आपण सेव्ह करू शकता. एक विंडो आलेली आहे. या ठिकाणी न्यू यूजर नेम आपल्याला घ्यायचा आहे. तर न्यू यूजर नेममध्ये तुम्ही आपल्या यूजर नेम क्रिएट करायचा आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. म्हणजे सर्व जे यूजर नेम आहेत ते व्यवस्थित एकाच पद्धतीनं तयार होतील. तर न्यू यूजर नेममध्ये आपल्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला जो वाटेल तो पासवर्ड आपण सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करताना एक लेटर कॅपिटल लेटर असणं आवश्यक आहे. त्यानंतर एक किंवा जे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तो टाकू शकता. त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, त्यानंतर बाकीचे लेटर्स, एक स्पेशल कॅरेक्टर आणि अंक असणं गरजेचं आहे. या ठिकाणी अगोदर ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे. ओल्ड पासवर्डमध्ये आपण टाकूया आणि नवीन पासवर्ड तयार करताना जो आपल्याला टाकायचा आहे तो टाकून घेऊया. अशा पद्धतीनं कन्फर्म न्यू पासवर्ड या ठिकाणी पुन्हा नवीन जो पासवर्ड आपण सेट करणार आहोत ते टाकायचा आहे. अशा पद्धतीने विंडो येईल. यूजर नेम अँड पासवर्ड चेंज सक्सेसफुली आणि लॉग इन. तर लॉग इनला आपण क्लिक करायचं आहे आणि पुन्हा लॉग इन करायचं आहे. हे लॉग इन करत असताना आपण UDIS कोड हा त्याचा यूजर नेम ठेवलेला आहे तो आपण टाकूया. पासवर्ड आपण जो नव्याने क्रिएट केलेला आहे तो टाकूया आणि हा नवीन क्रिएट केलेला पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा कॅप्चा कोड भरूयात.
हा कॅप्चा कोड भरलेला आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर अशा पद्धतीने लॉग इन विंडो ओपन झालेली आहे. ही लॉग इन विंडो आता या ठिकाणी पोलिंग स्टाफ विंडो या विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 4 टॅब दिसत आहेत. होम टॅब, मस्टर, त्यानंतर पोलिंग स्टाफ आणि हेल्प आणि लॉगआउट अशा पद्धतीचे टॅब आहेत. तर आपल्याला पोलिंग स्टाफमध्ये स्टाफ एंट्री करायची आहे. या स्टाफ या ठिकाणी गेल्यानंतर अशा पद्धतीनं ॲड न्यू रेकॉर्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे की एक फॉर्म ओपन होतो. हा फॉर्म असा आहे. या ठिकाणी श्रीमती कुमारी आणि MS कुमार MS असं निवडायचं आहे. यापैकी जे आपलं योग्य आहे ते निवडल्याच्यानंतर पुढं एम्प्लॉई नेम या ठिकाणी कर्मचारी माहिती, कर्मचाऱ्याचं नाव सगळ्यात अगोदर भरायचं आहे. नाव भरत असताना आपलं पहिलं नाव, वडिलाचं नाव, आडनाव हा क्रम सर्वांनी ठेवावा. त्यानंतर जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर यापैकी आपलं जे जेंडर आहे ते जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस आपला जो रहिवासी पत्ता आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर आपण कोणत्या क्लासचे कर्मचारी आहोत, क्लास 3, क्लास 2, क्लास 1, क्लास 4 तो आपला कर्मचारी पदसंवर्ग निवडायचा आहे. या ठिकाणी डेझिग्नेशन पद निवडायचं आहे. पद आपलं जे असेल प्रायमरी टीचर, असिस्टंट टीचर, हेडमास्टर. त्यानंतर पे स्केल निवडायचं आहे. या ठिकाणी आपण S10 मध्ये, S13 मध्ये, 14 मध्ये ज्या याच्यामध्ये आहोत ती वेतन श्रेणी तो पे स्केल निवडायचा आहे. आणि तो निवडल्याच्या नंतर पुढं बेसिक पे टाकायचा आहे आपला जो असेल तो. त्यानंतर ग्रेड पे 6व्या वेतन आयोगामध्ये होता म्हणून 7व्या वेतन आयोगातला ग्रेड पे 0 येणार आहे. जर कोणी 6व्या वेतन आयोगामधलं वेतन घेत असेल तर त्यांचा ग्रेड पे त्या ठिकाणी येईल. या ठिकाणी शालार्थ ID आपला कर्मचाऱ्यांनी भरायचा आहे. जे सेवार्थ IDचे कर्मचारी असतील त्यांनी सेवार्थ ID भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर आपला भरायचा आहे. मोबाईल नंबर हा आपला स्वतःचा मोबाईल नंबर भरायचा आहे. एकच मोबाईल नंबर 2 कर्मचाऱ्यासाठी वापरण्यात येऊ नये. असं जर वापरला तर तो डुप्लिकेट मोबाईल नंबर म्हणून आपल्याला तो तहसील लॉग इनला दिसून येतो. त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपला स्वतःचा स्वतंत्र मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे. बर्थ डेट आपण आपली या ठिकाणी एंटर करायची. त्यानंतर रिटायरमेंट डेट भरायची आहे. त्यानंतर आपलं ऑफिस निवडायचं आहे. ऑफिस निवडल्यानंतर तुमच्या शाळेचा जो ऑफिस आहे ते येणार आहे. आपली शाळा हेच आपलं ऑफिस असणार आहे. ऑफिस कोड क्रिएट झालेला आहे त्यामुळं फक्त एकच ऑफिस आपल्याला दिसणार आहे तेवढं निवडायचं. त्यानंतर वर्क ऑफिस ॲड्रेस आपल्या कार्यालयाचा पत्ता या ठिकाणी भरायचा आहे. सिलेक्ट वर्क डिस्ट्रिक्ट आपल्या कार्यालयाचा जिल्हा. त्यानंतर सिलेक्ट वर्क तालुका या ठिकाणी आपल्या कार्यालयाचा तालुका. त्यानंतर आपली कार्यरत असणारी लोकसभा या ठिकाणी भरायची आहे वर्क PC. वर्क AC या ठिकाणी आपली कार्यरत असणारी विधानसभा भरायची आहे. आणि त्यानंतर करंट रेसिडेन्शियल AC सध्या आपल्या रहिवाशीची जी आपण ज्या ठिकाणी राहतो तो रहिवाशी असणारी विधानसभा या ठिकाणी भरायची आहे. होम नेटिव्ह AC आपलं जे मूळधाम असणार आहे, मूळगाव असणार आहे त्या मूळगावाची जी विधानसभा आहे ती विधानसभा या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर टू जनरेट फॉर्म नंबर 12 फॉर पोस्टल बॅलेट आपलं पोस्टल बॅलेट क्रिएट होण्यासाठी ही सगळी माहिती भरणं गरजेची आहे. आपल्याला एनरोलमेंट स्टेट आपलं राज्य निवडायचं आहे. एनरोलमेंट AC या ठिकाणी विधानसभा निवडायची आहे. ज्या विधानसभेचा बॅलेट पेपर आपल्याला हवा आहे ती विधानसभा निवडायची आहे. त्या विधानसभेच्या ज्या मतदार यादीत आपलं नाव आहे त्या मतदार यादीचा पार्ट नंबर या ठिकाणी भरायचा आहे. विधानसभा मतदार यादीचा पार्ट नंबर या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर रोल नंबर, सिरियल नंबर आपल्या त्या मतदार यादीतला अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर इपिक नंबर या ठिकाणी इपिक नंबर लिहायचा आहे. पोस्टल बॅलेट भेटण्यासाठी ही आवश्यक आहे म्हणून हे भरणं गरजेचं आहे. जरी ही मॅन्डेटरी फील्ड नसली तरी पण आपल्याला जर पोस्टल बॅलेट आवश्यक असेल तर हे भरणं आवश्यक आहे. यावर्षी निवडणूक आयोगाने बँक माहिती कर्मचाऱ्यांची बँक माहिती
कर्मचारी माहिती भरतानाच मागवलेली आहे. त्यामध्ये बँकेचं नाव, बँक नेम इथं लिहायचं आहे. त्यानंतर IFSC कोड, या ठिकाणी आपल्या बँकेचा IFSC कोड भरायचा आहे. त्यानंतर बँक अकाउंट नंबर, या ठिकाणी बँकेचा अकाउंट नंबर भरायचा आहे. आणि पोलिंग स्टाफ, या पोलिंग स्टाफमध्ये जर आपण निवडणूक कार्य करण्यासाठी अक्षम असू किंवा असमर्थ असू तर त्यासाठीचे जे पर्याय दिलेले आहेत, पर्सन विथ डिसॅबिलिटी, जर दिव्यांग कर्मचारी असेल तर त्यांनी या ठिकाणी पर्सन विथ डिसॅबिलिटी निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राचं पर्सेंटेज आणि कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व आहे त्या दिव्यांगत्वाचं वर्णन या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे प्रेग्नंट वुमन, गर्भवती महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. त्यानंतर आपण अत्यावश्यक सेवेमध्ये कार्य करणारे कर्मचारी असाल तर इमर्जन्सी सर्व्हिस हा ऑप्शन आपल्यासाठी आहे. लॅक्टिंग मदर्स, स्तनदा माता ज्या आहेत त्या स्तनदा मातांसाठी हा ऑप्शन आहे. त्यानंतर सस्पेंडेड, ऑब्स्कॉन्डिंग अँड ऑन लॉंग लिव्ह, असे या 3 पर्यायापैकी आपल्याला जर आपण असू तर हा एक पर्याय आपल्यासाठी आहे. त्यानंतर रिटायरमेंट विथ 6 मंथ्स, 6 महिन्याच्या आत जर आपली सेवानिवृत्ती असेल तर हा पर्याय निवडायचा आहे. ऑन अदर इलेक्शन ड्युटी, इतर निवडणूक कामकाजासाठी जर आपली नेमणूक झालेली असेल तर ती या ठिकाणी आपण ऑन अदर इलेक्शन ड्युटी लिहायचं आहे. जे सर्व BLO म्हणून काम करत असणारे कर्मचारी आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी ऑन अदर इलेक्शन ड्युटी हा पर्याय न चुकता निवडायचा आहे. कारण BLO यांना निवडणूक कामकाजासाठी आदेश आले नाही पाहिजेत, कारण की त्यांना इतर कामं भरपूर आहेत निवडणूक आयोगाची. ते काम करण्यासाठी त्यांना निवडणुकीचं कामकाज आदेश प्राप्त होऊ नये यासाठी त्यांनी हा 8वा पर्याय निवडायचा, ऑन अदर इलेक्शन ड्युटी. आणि सगळ्यात शेवटी 9वा जो आहे तो सिरियस इलनेस, जर गंभीर आजारानं आपण आजारी असाल तर हा पर्याय निवडायचा आहे. आणि यापैकी कुठलंही नसेल तर नन, आपण यापैकी कुठल्याही प्रकारामध्ये मोडत नसाल, आपण निवडणूक कामकाज करण्यासाठी सक्षम असाल तर आपण या ठिकाणी पोलिंग स्टाफ कॅटेगरीमध्ये नन निवडायचं आहे, म्हणजे आपण निवडणूक कामकाजासाठी सक्षम आहोत. अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून हा फॉर्म सेव्ह करायचा आहे. सेव्ह झाल्यानंतर ही माहिती आपल्याला या रेकॉर्डमध्ये दिसणार आहे. आपल्या शाळेमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती भरणं आवश्यक आहे, कारण आपल्याला त्यानंतर एक प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. पण हे प्रमाणपत्र अपलोड करताना जे प्रमाणपत्र आपलं डाउनलोड होणार आहे त्यामध्ये सँक्शन पोस्ट आणि वर्किंग पोस्ट ह्या 0 दाखवतात. यासाठी आपण आपला जो प्रोफाईल आहे, ऑफिस प्रोफाईल, ती ऑफिस प्रोफाईल अगोदर अपडेट करायची आहे. त्यासाठी आपण मस्टरमध्ये जाऊन डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी ही जी आपली ऑफिस प्रोफाईल दिसत आहे ती ऑफिस प्रोफाईल पूर्ण भरायची आहे. या ठिकाणी जिल्हा, तालुका व्यवस्थित निवडलेला आहे, असेंब्ली आहे. हे आपलं ऑफिस कोड तयार करताना केलेलं काम आहे, त्यामुळे यात बदल करण्याची गरज नाही. पण ऑफिस ॲड्रेस या ठिकाणी आपला बदलून घ्यायचा आहे. आपलं जे गाव आहे तो ॲड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ॲड्रेस अपडेट करून घ्यायचा आहे. वरुड जिंतूर हा ॲड्रेस टाकलेला आहे आपण. त्यानंतर आपलं लँडलाईन नंबर असेल तर, ईमेल ॲड्रेस असेल तर या ठिकाणी मात्र सँक्शन पोस्ट, व्हॅकंट पोस्ट, आपल्याकडे सँक्शन पोस्ट जेवढे असतील तेवढ्या पोस्ट लिहायच्या आहेत. व्हॅकंट पोस्ट जर रिक्त पदं असतील तर ते लिहायचे आहेत आणि जर आपल्याला अक्षांश रेखांश माहिती असतील तर ते भरायचे आहेत आणि सेव्ह करायची आहे माहिती. ही करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ज्यावेळेस माहिती सर्व कर्मचाऱ्याची भरल्यानंतर ज्यावेळेस आपण डाटा फ्रीज करू, फ्रीज डाटा केल्याच्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड केलेल्या सर्टिफिकेटवर कार्यालय प्रमुखाचा शिक्का आणि स्वाक्षरी करून ते स्वाक्षरी केलेलं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपली सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि अपलोड केलेलं प्रमाणपत्र आपले संबंधित जे काही क्षेत्रीय अधिकारी असतील त्या क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे ते प्रमाणपत्र आपण द्यावायचं आहे. प्रमाणपत्र अपलोड करण्यापूर्वी, डाटा फ्रीज करण्यापूर्वी सर्व माहिती, सर्व कर्मचाऱ्यांची माहिती आपली भरणं झालेली आहे का,
आणि भरलेली माहिती बरोबर भरली आहे का याची खात्री करून आपण तपासून नंतरच डाटा फ्रीज करायचा आहे. अशा पद्धतीने हे काम करायचे. खूप खूप धन्यवाद.